गुड मॉर्निंग सगळ्यांना. पूजा मृत्यू ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा दिवस तुम्हाला एकदम आनंदाचा आणि आरोग्याचा जावो. मस्त ऊन पडलंय, सकाळी सकाळी चहा प्यायची वेळ झाली आहे. चला आता गरम चहा पिऊ. चहा प्यायला सगळ्यांनी. उद्या आहे गुढीपाडवा आणि आज आलेला आहे शनिवार आणि त्यात अमावस्या पण आलेली आहे, म्हणून आज घराची साफसफाई करायला काढलेली आहे. तसं तर आम्ही दर अमावस्येला साफसफाई करतच असतो. पूजाने आणि मी मिळून दोघींनी घराची साफसफाई केली आहे. घर झाडून झालं, स्वच्छ झालं आहे. आता पाण्यात गोमित्र, मीठ आणि हळद टाकून पूजा फरशी पुसणार आहे. आता इथं उपमा करायची तयारी चालू आहे. गरम पाणी झालेलं आहे. ऋतुताई मस्त उपमा करताय. मी तयारी करून ठेवली होती. तर आज आम्ही घरच्या घरी गुढीपाडव्यासाठी गाठी बनवणार आहे. तर त्यासाठी आम्ही याच्यात साखर घेतली एवढी, म्हणजे पहिलाच ट्राय करतोय आम्ही, कसं होतं बघू आता. साखरेचं पाणी करताय ना? हा, साखरेत थोडंसं पाणी टाकलेलं आहे. इथे पूजाने आता आप्याच्या भांड्याला थोडं तूप लावून घेतलंय, त्यामुळे आपल्या गाठी भांड्याला चिटकणार नाही आणि त्या व्यवस्थितपणे बाहेर निघतील. मीही एका साईडला स्वयंपाकाची तयारी करून घेत होते. नंतर पूजाने आप्याच्या भांड्यात दोरा घेतला आहे. तो दोरा व्यवस्थितपणे अरेंज केला, म्हणजे ज्या गाठी आपल्याला बनवायच्या आहेत त्या गाठी बनवण्यासाठी तो दोरा आधी टाकावा लागतो. त्यानंतर वरतून आपण जो साखरेचा पाक बनवला होता तो त्याच्यात ओतायचा, म्हणजे त्या गाठी व्यवस्थितपणे बाहेर निघतील. नंतर दोरा टाकलेल्या आप्पे पात्रात जो आपण साखरेचा पाक बनवला होता तो प्रत्येक वाटीत थोडा थोडा टाकून घेतला. अशाप्रमाणे आपल्या गाठी बनवून तयार झालेल्या आहेत. आपल्या पूजेचा आणि ऋतूचा पण YouTube चॅनल येतोय. तुम्ही सगळ्यांनी त्यांना सपोर्ट करा, लाईक करा आणि सपोर्ट करा. सगळ्यांनी 30 तारखेला कार्यक्रमाला उपस्थित राहा. पप्पांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे. आपली पूजा आणि ऋतू तुम्हाला व्हिडिओ मार्फत सगळा कार्यक्रम नक्कीच दाखवतील. एकच नंबर ज्यूस बनवलाय. दाजी तुम्ही व्हिडिओ मध्ये पहा, मी तुमचं कौतुक केलेलं आहे. हाय, मी ऋतू. मी पूजा आणि स्वागत आहे तुमचा आमच्या नवीन ब्लॉग युट्यूब चॅनल मध्ये. आजपासून आम्ही नवीन ब्लॉग चालू करतोय आणि याआधी पण तुम्ही आम्हाला भरपूरदा बघितलंय ब्लॉग मध्ये. सुवर्णाताईचे भरपूर सबस्क्रायबर आहे, त्याच्यामुळे भरपूर लोकांनी आम्हाला बघितलेलं पण आहे. काही जण ओळखता, काही नाही ओळखत. पण मग आजपासून आम्ही नवीन चॅनल चालू करतोय. तर मग आजपासून तुम्हाला आम्ही आमच्या स्वतःच्या ब्लॉग मध्ये दिसणार आहे. आणि 2 दिवसापूर्वी मम्मीने जो ब्लॉग टाकला होता ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला बोललो होतो की तुमचा म्हणजे तुमचा रिस्पॉन्स करवा, आम्ही करू की नको, तर त्याच्यामध्ये तुमचा खूप छान रिस्पॉन्स आला. आम्ही सगळ्या कमेंट पण वाचल्या, खूप छान छान कमेंट होत्या. आणि आज त्यावरून वाटतंय की तुम्हाला पण आम्हाला दोघींना बघायला किंवा आमचं रुटीन बघायला आवडणार आहे. त्यामुळे मग आम्ही पण तेवढंच तुमच्या प्रतिसादामुळे आम्ही पण तसं चांगला उत्साहात आलो आता आम्ही की तुमचा प्रतिसाद इतका छान आलाय, तर आम्ही पण एकदम छानच करू. तुम्हाला आवडेल आमचा ब्लॉग नक्की बघायला आणि कमेंट मध्ये नक्की कळवा की कसं वाटलं काय वगैरे, किंवा आमच्याकडून काही चुकी झाली तर ते पण सांगा, कारण आता आम्हाला इतकी सवय नाहीये. आमची पण सुरुवात पहिल्यांदाच आहे. तर मग काही चूक भूल झाली तर ती पण माफ करा, थोडस समजून घ्या. आणि आम्ही म्हणजे रोजचं आमचं डेली रुटीन, आम्ही काय काय करतो, आमचं बॉन्डिंग कसं आहे, आम्ही आमचे सण वगैरे कसे साजरे करतो, आमची सासरची फॅमिली मेंबर्स वगैरे आमच्याकडनं म्हणजे जितकं आहे तितकं आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्हालाही आमच्याकडनं अजून काय काय अपेक्षा आहे किंवा आमच्याकडनं काय बघायला आवडेल तेही तुम्ही आम्हाला सांगा, म्हणजे त्यानुसार आम्हाला पण प्रिपेअर करता येईल. अजून गुढीपाडव्यानिमित्त आम्ही आमची नवीन सुरुवात केली ब्लॉग चॅनल चालू करून.
तर तुम्हा सर्वांना आमच्या परिवारातर्फे आणि आमच्या दोघींकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. शनी अमावस्या असल्यामुळे कणकेचे दिवे बनवून ते एक तुळशीजवळ, एक दिवा बेलाच्या झाडाजवळ आणि त्यानंतर एक दिवा घराच्या उंबऱ्याजवळ लावला. चला तर मग आता व्हिडिओची इथेच एंडिंग करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.